जो मनुष्याला नरदेहाला त्याच्या अनेक कल्पाच्या जन्मांपासून ते ह्या जन्मातल्या प्रत्येक क्षणातला अंतरक्षण सुद्धा जो जाणतो तो स्वयं भगवान आहे. आणि तो कसा आहे परत, तो शिव आहे. त्या नावाचं महात्म्य लक्षात घ्या. तो शिव आहे म्हणजे सुंदर आहे, पवित्र आहे, शुभ्र आहे. त्यामुळे यत्किंचितही डाग नाही, दोष नाही, असा आहे, निष्कलंक आहे, अगे निरंजन आहे. आणि तरी देखील तो जे कलंकित आहे, जे अपवित्र आहे, अशा शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये राहतो. आपण आपल्या हाताने, तोंडाने, मुखाने काही चुकीच्या गोष्टी बोलतो, करतो, तरी देखील तो आपल्या शरीरामध्ये त्याचा अंश असतोच, हे लक्षात ठेवा. ही त्याची आपल्यावरची खूप मोठी कृपा आहे. फक्त आपल्याला ती ओळखायला शिकावं लागतं की माझ्यामध्ये त्याचा अंश आहे.